हॅलो, नमस्ते. तर मी मीना पाटील. माझं नमस्कार. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आली होती गावी. तर कशाला आली ते सांगते तुम्हाला मी नंतर. तर आता मी बनवत आहे जेवण. तर ही पहा, भाजलेली मिरची आणि ही कॅप्सिकमची भाजी, म्हणजे शिमला मिरची याची बनवते मी भाजी होता. तर मला एक कळत नाही की आपल्या मुंबईमध्ये एवढं आपण मसाला, गरम मसाला, भाजलेला सगळं मसाला घालतो तरी भाजी चव का नाही लागत. आणि तेच आपल्या आपण गावी बनवतो, फक्त मीठ मिरची घालतो, चवीला एवढे छान असतं की विचारू नका. तर ही बघा, ही भाजलेली मिरची भाकरी बरं एवढं छान लागतं खायला, एवढं मस्त लागतं ते बघूनच मला आता तोंडात पाणी यायलंय. तर चला, तर आता मी बनवते ही कॅप्सिकमची भाजी आणि लिचीचा ठेचा आणि भाकरी आणि भात. तर ऐकूनच मला आता तोंडात पाणी यायलंय. तर ही पहा, ही बनवते मी भाजी. हाय की नाही, बघायलाच आता एवढी छान कलरफुल वाटते, हाय की नाही. तर आता पहा, आणि हे आहे मिरचीचा ठेचा, कुठल्या आताच लसूण हे सगळं जिरे घालून आणि ही भाजलेली मिरची. तर चला, तर आता मी बनवते भाजी. तर आता आपली भाजी बनवते. तर आता मी तुम्हाला सांगते की मी गावी कशाला आली होती. तर मी गावी आली होती आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी. तर मी ते तुम्हाला ब्लॉग दाखवू शकली नाही, कारण अमावास्येला गेली होती, एवढी फार गर्दी होती की बापरे विचारू नका. तिथे म्हणजे 100 रुपयाचं तिकीट एक्स्ट्रा काढूनही एवढी लाईन आहे की 2-3 तास लागले आम्हाला लाईनीमध्ये उभं राहून देवदर्शनला. म्हणून मी काय ब्लॉग काढू शकली नाही. नेक्स्ट टाइम गेले तर मी तुम्हाला आमचे कुलदेवतेचं देव त्याचे ब्लॉग तुम्हाला जरूर काढून तुमच्या बरोबर शेअर करेल मी. आणि बस काय नाही. तर चला, आता ना आमची भाजी झाली की नाही बघते मी. जेवायचा टाइम झालाय, आता वाजते किती, 2 वाजत आहे. तर आमचं जेवायचं टाइम तर 2च आहे. सकाळी उठतो 9 नाही तर 10ला वगैरे नाश्ता होतो, मग नंतर 2-2:30ला जेवतो. तर काय, चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.